सध्या सोशल मीडियावरून समोर येणाऱ्या पोस्टनं जगाचं टेन्शन वाढवलंय। चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारानं धुमाकूळ घातल्याचा दावा केला जातोय। गर्दीनं भरलेले हॉस्पिटलचे फोटो टाकून सोशल मीडियात ही बातमी चांगलीच पसरवली जाते, पण या बातमीच्या मुळाशी गेल्यावर ही बातमी बकवास असल्याचं समोर आलंय। ज्या चीनी आजाराबाबत सोशल मीडियावर बातम्या पसरवल्या जात आहेत त्या खोट्या आणि निराधार असल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे हा आजार नेमका काय आहे हे समजून घ्या आणि सोशल मीडियातील बकवास बातम्यांची चिरफाड करणारा हा रिपोर्ट शेवटपर्यंत पहा। कोणतीही बातमी पसरवण्यात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे, पण याच सोशल मीडियावर बऱ्याचदा खोटी आणि निराधार माहितीही तितक्याच वेगानं पसरवली जाते। सध्या चीनच्या एका आजाराची बातमी सोशल मीडियावर चांगलीच शेअर होते, पण ही बातमी निराधार आणि बकवास असल्याचं समोर आलंय। सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटापन्यूमो व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होते। याला HMPV व्हायरस असं देखील म्हणतात। हा संसर्गजन्य आजार असल्याचं बोललं जात आहे। सर्दी होणं, कफ वाढणं, छातीत घरघर होणं, ताप येणं, नाक बंद होणं अशी या आजाराची मुख्य लक्षणं आहेत। खरं तर हा व्हायरस गेली 50 वर्ष अस्तित्वात आहे। मिरज येथील MD डॉक्टर प्रिया प्रभू यांनी या आजाराबाबत एक पोस्ट लिहिली आहे। प्रिया प्रभू या MD असून मिरज येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या त्या प्रोफेसर आहेत। त्या आपल्या पोस्टमध्ये लिहितात की हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये सापडला। हा विषाणू तत्पूर्वी 50 ते 60 वर्षापासून जगभरामध्ये अस्तित्वात आहे। जगभरातल्या विविध देशांमध्ये जनतेमध्ये या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अँटीबॉडीजही सापडल्या आहेत। एखादा आजार मुख्यतः केवळ मुलांमध्ये तेव्हाच दिसून येतो जेव्हा सर्वसाधारण जनतेमध्ये त्याचे अँटीबॉडीज उपलब्ध असतात। त्याचप्रमाणे सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या बातमीतही लहान मुले आणि वृद्धांना हा व्हायरस शिकार करत असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना या व्हायरसचा संसर्ग होत असल्याचं दिसून येते। या पोस्टमध्ये डॉक्टर प्रिया यांनी हा गंभीर आजार नसल्याचं म्हटलंय। या विषाणूने मुख्यतः सर्दी खोकला सदृश्य आजार होतो। काही जणांमध्ये हा गंभीर होऊन निमोनिया होऊ शकतो। आजार गंभीर झाल्यास मृत्यूचा धोकाही वाढतो। RSV विषाणू सदृश्य लक्षणं यामध्ये दिसू शकतात। हा गंभीर आजार नसल्याने गेल्या 25 वर्षात याबद्दल कोणतीही लस निर्माण झालेली नाहीये। तसंच हा विषाणूजन्य आजार असल्यानं याविषयीचे कोणतेही औषध देखील उपलब्ध नाहीये। लसीबाबत संशोधन सुरू आहे असं डॉक्टर प्रिया यांनी म्हटलंय। सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या बातमीत चीनच्या उत्तर भागात हा आजार बळावत असल्याचं सांगितलं जात आहे। त्याबाबतही काही माहिती समोर आली आहे। जे आजार हवेद्वारे, बाधित वस्तूंद्वारे, श्वसन मार्गांद्वारे पसरणारे असतात असे सर्व आजार हे थंडीच्या दिवसांमध्ये वाढतात। विशेषतः ज्या देशांमध्ये बर्फ पडतो अशा देशांमध्ये हे आजार लगेचच पसरतात। पण प्रत्येक देशांमधील वातावरण आणि परिस्थिती वेगळी असल्याने एखादा आजार एखाद्या देशांमध्ये वाढला तर तो इतर देशांमध्ये लगेच वाढेल असं नाही। त्यामुळे या व्हायरसला घाबरण्याचं काहीही कारण नाहीये। आता चीनबाबत बोलायचं झालं तर चीनमध्ये या आजाराचे रुग्ण वाढत असले तरी तेथील हवामान आणि भारतातील हवामान यात बराचसा फरक आहे। त्यामुळे याचा संसर्ग भारतीयांना होईलच असं नाही, पण खबरदारी म्हणून आपण सावध असणंही तितकंच गरजेचं आहे। तसंच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर लगेचच विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करणंही तितकंच आवश्यक आहे। त्यामुळे एखादा व्हायरस आपली शिकार करेल की नाही सांगता येणार नाही, पण सोशल मीडियाचे आपण शिकार झालो आहोत हे मात्र नक्की। तुर्तास इतकंच। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।